या स्पर्धेसाठी नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला तब्बल 4 दिवस पाण्याची सुविधा नक्कीच पुरवली गेलेली आहे. दीपेश बालाराम पाटील स्वर्गीय बायमाबाई बुट्या पाटील यांच्या स्मरणार्थ नक्कीच ही सुविधा त्यांनी पुरवलेली आहे. त्यांचे इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बालाराम बुट्या पाटील समाजसेवक सारंगगाव, मोस्ट वेलकम. तर बोलूया आपण सामन्याकडे. आज स्पर्धेचा अंतिम दिवस, आज संडे फंडे 12 मॅन जय बजरंग भरुडी संघाने आपण आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवायचं आहे. कंपल्सरी 12 मॅन नक्कीच चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी आणि 12 मॅन देखील कंपल्सरी. 12 मॅन देखील आलेला आहे. आपण पाहतो या पहिला सामना जय हनुमान सारंगगाव जो आयोजक संघ आहे विपक्षी जय बजरंग भरुडी या दोन संघामधील पाहायला मिळेल. जय बजरंग भरुडी संघाच्या संघाने टॉस जिंकलेला आहे, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जय हनुमान सारंगगाव संघाला घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे आणि आमंत्रण स्वीकारून आता मध्ये सलामी जोडी देखील मैदानामध्ये दाखल झालेला आहे. जय हनुमान सारंगगाव संघाकडून धीरज पाटील आणि त्याच्या समवेत सनी पाटील. सकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमधील आत्तापर्यंत जर हायलाईट्स पाहिजे झाल्या तर आमचे एक्सपोर्ट्स कोरिअर धनाजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 फलंदाजांनी चौकारांची हॅट्रिक केलेली आहे, ज्यामध्ये सिद्धनायक अंजूर संघाचा प्रतीक पाटील, गावदेवी ओवली संघाचा जयेश पाटील, जंत्राचा खारबाव संघाचा उमेश तरे आणि जंत्राचा खारबाव संघाचा राहुल तरे. त्यानंतर षटकांची हॅट्रिक करणारी 4 फलंदाज पाहायला मिळाले आहेत. सिद्धनायक अंजूर संघाकडून रोहन पाटील, भरसपूर सोलपाडा संघाकडून कौशल पाटील, चौठाराव मानकुले संघाकडून वैभव माले, एकविरा पिंपले संघाकडून शेवेश गायकवाड. त्यानंतर विकेट मेडन षटक देखील घुडसे हे संघाकडून मयूर केने यांनी हाताळलेलं आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आहे तो वंडरबाय भेवंडी जयेश पाटील नावे आहे, तब्बल 60 धावा. तर बोलूया आपण सामन्याकडे. सलमीजोडी मैदानामध्ये धीरज आणि सनी, तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हितेश पाटील सज्ज होतोय. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वाईड ऑफ लॉंग ऑन रिझनमध्ये झेल आणि पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज फेल धीरज पाटीलला. त्याकडून कुठल्या प्रकारची चूक नाही, अगदी त्या क्षेत्ररक्षकाला डावीकडे किंवा उजवीकडे देखील होण्याची गरज पडली नाही. अगदी परफेक्ट त्याच्या हातामध्ये झेल देऊन परतताना आपण बघतोय निराशपणाने धीरज पाटील पॅल्टिनमन डकचा निकाल शिकार होताना आपण बोलतोय. न्यू बॅटरचा आपण मैदानामध्ये जातोय सागर पाटील. पहिल्या दिवशी नक्कीच आपण बघितलं तर पहिल्या दिवशी हाय स्कोर जय म्हसोबा पिंपळा संघाच्या नावे 64 धावा पाहायला मिळाले अगदी पहिल्याच मॅचमध्ये. इथे मात्र सुरेख फटका जागेवरूनच अगदी इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून चढून निघून जातोय या डीप कव्हर रिझनमधून सीमा अपार झन्नाटेदार चौकार. सागर बनतोय, सागर चौकाराने स्वतःचं आणि संघाचं त्याने अकाउंट ओपन केलेलं आहे. कॉफी बुक स्टाईलने हा फटका खेळला. तर खरं तर कव्हरचा अप्रतिम फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय की कव्हर 30 सर्कलमध्ये होता आणि अगदी त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा चौकार आपण बघतोय सागर पाटीलच्या बॅटमधून. हितेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सामना करत फलंदाज सागर पाटील. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न एक हलकासा अपील पंच समत नाहीत. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण बघतोय जय हनुमान सारंगगाव विपक्ष जय बजरंग भरुडी या दोन संघामध्ये.
दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर गावदेव ओली संघाने तब्बल 73 धावा करून काढल्या होत्या आणि कालच्या दिवशी न्यूक्रॉप पिंपळे संघाने 61 धावा करून काढल्या होत्या. पहिल्या मॅचचा हा लेखाजोखा आपल्यापर्यंत धनाजी पाटील यांच्या माध्यमातून पोहोचवला जातोय. ही धाव नाही नक्कीच पंच दर्शवतात. हितेश पाटील फ्रंटलाईन गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र सुरेख फटका लेफ्ट स्वीप आणि चेंडू निघून जाते सीमा पार. अगदी कॅल्क्युलेट तोलून वापरून मारलेला षटकार बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून. धावसंख्या 6 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा डबल डिजिट मध्ये धावसंख्या आता मात्र पाहायला मिळत आहे. हितेश पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी इनफिल्डच्या वरून हा फटका केलेला आहे. मिस टायमिंग फटका फसलेला आहे. विकेटचं पतन. दुसरा फलंदाज बाद होताना जनमान सारंग संघाचा. दोन अतिशय सुरेख फटके नक्कीच सागरच्या बॅट बदलून पाहायला मिळाले होते. मात्र त्या खेळीचं रूपांतर त्याला मोठ्या खेळीमध्ये करता आले नाही. सनी पाटील आपण बघतोय सध्या खेळपटू आहे. मात्र एकाही चेंडूचा सामना करण्याची संधी त्याला मिळाली नाही आणि न्यू बॅटर मात्र मैदानामध्ये जातोय. सारंग संघाचा सर्व स्टायलिश फलंदाज आपण बघतोय जय पाटील. पहिले षटके समाप्त झाले. पहिल्या षटके समाप्तीनंतर 2 बाद 10 जनमान सारंगाव संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यू बॉलर बादल पाटील आता मात्र दुसरे षटक घेऊन येतोय. तर सामना केला फलंदाज सनी पाटील. सारंगावचा वंडर बॉय नक्कीच ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील सारंगाव संघाला. बादल पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. फक्त एका धावे समाधान मानावं लागेल फलंदाजा. एका धावेपेक्षा अधिक नाही. षटकातील पुढील चेंडू चांगली गोलंदाजी आतापर्यंत बादल पाटीलची पाहायला मिळते. इथे स्कोर ऑफ द विकेट हा चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मागे धावतोय. डीप मध्ये चेंडू अडवला जातोय. तो पण दुसरी धाव गेले फलंदाज पूर्ण करतात.
इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, सुरेख झेल पकडला जातोय आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना सारंगाव संघाला तिसरा हादरा. न्यू बॅटर वेताल पाटील. इथे ऑन साईडला कार्पेटचे सहारे चेंडू जातो मेंढेकड क्षेत्रामध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या जन्मन सारंगाव संघाची धावपळीकावर 3-14. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेलं आर के बिल्डर्स मानकुली विपक्ष वरालदेवी स्पोर्ट्स ताडाले बी या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाने एक आपण आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉससाठी या रिपोर्टिंग करायची आहे. गोलंदाज अनिकेत पाटील तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेले आहे. इथे कंट्रोल फटका आपण पाहतोय समोर खेळलेला आहे 20 मध्ये. लॉंग ऑन रिझनमध्ये या खेळण्याचा प्रयत्न होता मात्र मिड ऑन रिझनमध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन्स इथे देखील फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघ धावसंख्या हलूच पुढे सरकते. 15 धावा. आपण सामना पाहतोय जनमन सारंगाव विपक्ष जयबजरंग भरोडे या दोन संघामध्ये. दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 14 होती. इथे मात्र आपण पाहतोय अनिकेत पाटील गोलंदाज आलेला आहे. पहिल्या चेंडूवर एक सिंगल रन्स फलंदाजांनी कंप्लीट केलेले आहे. अनिकेत पाटील पुन्हा एकदा मंदिराच्या टोकावरून सामना करेल फलंदाज सनी पाटील. इथे अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फटका देखील चांगला होता मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण गॅप शोधू शकलेलं नाही. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर धावपलिकावर 15 धावा. आपण सामना पाहतोय जनमन सारंगाव विपक्ष जयबजरंग भरोडे या दोन संघामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अनिकेत पाटील तिसऱ्या षटकात आलतोय. तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज सनी पाटील. इथे इम्प्रॉज फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील फलंदाज नो चेंडूचा इशारा येतो. नक्कीच आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. 3 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत आणि पंचाने हा चेंडू नो घोषित केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट 3 क्षेत्ररक्षक आहेत. आपण पाहतोय क्षेत्ररक्षांची वेरचना चुकलेली आहे आणि त्याचा भूदंड आता मात्र भोगावं लागत आहे या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला.
पुढील चेंडू फीड देखील असणार आहे नक्कीच. ही संधी आता मात्र सनील पाटीलकडे चालून आलेले आहे. फीट और विकेट खेळण्याची. सनीसाठी नक्कीच ही मेजवानी आहे खरं तर आपण बघतोय आणि मेजवानीचा स्वीकार तो कशा प्रकारे करतोय हे पाहावं लागेल. फ्रीट आहे नक्कीच. फ्रीट और विकेट पाहायला मिळेल का? फ्रीट चेंडू आहे आपण पाहतोय. गोलंदाज अनिकेत पाटील बॉलिंग ट्रॅकवर तर सामनावीर फलंदाज सनी पाटील. फ्रीट चेंडू आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी सनी पाटीलकडे चालून आलेली आहे आणि इथे मात्र गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न. गॅप इथे देखील शोधू शकलेला नाही. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावीने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ते 18 वर. तिसरं षटक मार्गस्थ आहे की सनी पाटीलकडून भरपूर अपेक्षा आहेत मात्र आत्तापर्यंत नक्कीच त्याची बॅट शांत पाहायला मिळते. प्रयत्न केला जातोय मात्र गॅप शोधता येत नाही. दोन्ही फटके आपण जर बघितलं तर अगदी क्षेत्ररक्षकाला त्यांनी शोधून काढलेलं आहे. अनिकेत पाटील पुन्हा एकदा टेम्पल एंड करून वळताना सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज सनी पाटील. अप्परकट खेळण्याचा प्रयत्न इथे देखील बेट केलेला आहे. 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिला जातोय पंचांकडून. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 18 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. षटकातील पुढील चेंडू इथे अगदी खोदून काढल्या चेंडूला अतिशय सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू निघून जाते सीमा पार. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून झन्नाटेदार चौकार. माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केले गेलेले स्वर्गीय सागर वासुदेव पाटील यांच्या स्मरणार्थ राजेश वासुदेव पाटील साहेबांकडून आणि राजेश वासुदेव पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि तसेच त्यांच्या समेत सहदेव मोहन पाटील साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील या. आपल्या दोघांचं जॉयकुमार चषक 2025 मध्ये जन्मना सारंगाव आयोजन कमिटीकडून हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र सुरेख फटका चेंडू निघून जाईल फार एक रिझन मधून सीमा पार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. नेक्स्ट मॅच आर.के. बिल्डर्स मानकोली संघाचा संघनायक तसेच वडदेव स्पोर्ट्स ताडाली बी संघाचा संघनायक आपण जर इथे उपस्थित असाल तर टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आर.के. बिल्डर्स मानकोली संघनायक तसेच वडदेव स्पोर्ट्स ताडाली बी संघनायक आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 3 षटकांची समाप्ती धावसंख्या 26. 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता मात्र शेवटचं षटकातल्यांसाठी गोलंदाज अमर पाटील गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. इथून या हाणामारी षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. एक चॅलेंजिंग स्कोर जर बोरिवली संघासमोर आव्हान ठेवायचं असेल तर पूर्णपणे मदार आता सनी पाटील आणि वेताल पाटील यांच्यावर असणार आहे. अमर पाटील बॉलिंग ट्रॅकवर दूरच्या टोकावरून बोलताना इथे मात्र सुरेख फटका आहे. इथे गॅप शोधू शकला नाही. इथे देखील आपण बघतोय या कव्हर पॉइंट रिझर्व्हमध्ये झेल आणि ते समाप्त होते फलंदाज वेताल पाटील याचा खेळ.
या जन्मना सारंगाव संघाचा आणि नवीन फलंदाज मात्र खेळपट्टीवर जातो या समाधान पाटील. धावसंख्या स्थिर आहे, धावपैकी 26 धावा. मागील तिन्ही दिवशी नक्कीच आपण बघितलं तर हाय स्कोरिंग सामने आपल्याला पाहायला मिळाले होते. इथे मात्र आपण बघतो या लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल का की या षटकामध्ये षटकामध्ये हाणामारी करून चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न जर्मन सारंगाव संघाकडून केला जाईल. समाधान पाटील बॉल इथे मात्र आपण बघतोय स्ट्रायकर एंडला. सनी पाटील आपण बघतोय नॉन एंडला. त्याच्या बॅटमधून सलगचे 2 चौकार मागील षटकामध्ये पाहायला मिळत आणि असं वाटतंय तो लईमध्ये येतोय. मग त्याचा स्ट्रायकर राहणं खूप महत्त्वाचं आहे. इथे समोर खेळले चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळते आणि आता मात्र स्ट्राईकवर सनी पाटील पाहायला मिळेल. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 27-27. पुढील दोन्ही संघाने टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. आरके बिल्डर्स मानकुली संघाने तसेच वरदेव स्पोर्ट्स ताडाली बी संघाचा संघनायक. वेळे संदर्भात सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे, कारण आज आपण पाहतोय अंतिम दिवस आणि तब्बल 9 सामने नक्कीच आज खेळले जाणार आहेत. आज 9 फेब्रुवारी आपण पाहतोय आणि तब्बल 9 सामन्याचा शेड्यूल आहे. अमर पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना. इथे मात्र मिस टाइम फटका, इस्ट्रेक्षक चेंडू खाली, विकेटचा पतन, फलंदाज बाद, सनी पाटील याची केली संपुष्टात. बाद झालेल्या आहेत संघाची धावसंख्या 27 वर निम्मा संघ घालत आपण बघतोय. अर्धा संघ पॅव्हलियनमध्ये परतलेला आहे आणि आता मात्र नवीन फलंदाज चेतन पाटील येतोय. अजून या षटकामधील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 मोठे फटक्यांची आवश्यकता इथे मात्र आपण पाहतोय हे कालकाचा अपील आणि फलंदाज बाद, आणखीन एक फलंदाज बाद होताना. इथे मात्र हा फटका देखील फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर रिझल्ट मध्ये आणि या पहिली हॅट्रिक या स्पर्धेमधील आपण बघतोय अमर पाटील पूर्ण करताना. विकेट हॅट्रिक पूर्ण करताना आपण बघतोय अमर पाटील या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक अमर पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी शेवटच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये हा विक्रम प्रस्थापित होताना आपण बघतोय जयकुमार चषकामध्ये. नवीन फलंदाज ओमकार पाटील. इथे मात्र चेंडू हवेमध्ये झेल होण्यासारखी संभावना नाही, मात्र हा झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. डबल हॅट्रिक आपण बघतोय सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट.
पाटील साहेबांनी त्यांच्या समेत सहदेव पाटील सारंगाव आपण सुद्धा यायचं आहे. दरम्यान आमचे व्यापडायचं आमचे बॉल स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बॉल स्पॉन्सर केले गेले आहेत हिम्मत पाटील साहेबांचं आगमन झाले. 2 डझन बॉल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत हिम्मत पाटील साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आणि सारंगावचे या वरिष्ठ नागरिक कोणी इथे उपस्थित असतील त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापडायचं जाऊया, कारण ही स्पर्धा आपली आहे. आपण व्यापी डायझर येऊन या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आरके बिल्डर्स मानकुली संघाचा संघनायक तसेच वॉरेल स्पोर्ट्स ताडाली बी संघाचा संघनायक आपण जर इथे आला असाल तर संपर्क साधायचा आहे. गोलंदाज पंचांचा इशारा वाईट आव्हान त्या धाव्याने अकाउंट ओपन होतोय. जयबजरंग भरुडे या संघाचं आव्हान माफक आहे. आपण बघतोय केवळ 28 धावांचं आव्हान आहे. इथे मात्र आज सारंगाव संघाच्या फलंदाजांनी निराशा केलेली आहे. घरच्या प्रेक्षकांना नक्कीच निराश केलेलं आहे. आपण पाहतोय इथे चेंडू पडल्यानंतर उचलले होते. पंचांचा वाईटचा इशारा आणि ओन फॉर द ओव्हरचा देखील इशारा दिला जातोय. धावसंख्या 2. सनी पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. एकमेव असा फलंदाज ज्याच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळले होते. मात्र इतर दुसऱ्या फलंदाजाने खूपच निराशाजनक कामगिरी केली होती. इथे फायर करण्याचा प्रयत्न जोरदार अपेल आणि यस पंचाचा बोर्ड आकाशाकडे. फलंदाज बाद. पहिला हादरा बसतोय जयबजरंग भरुडे या संघाला. फलंदाज विजय पाटीलच्या रूपाने. न्यू बॅटर सनी पाटील आणि गोलंदाजी ट्रॅकवर देखील सनी पाटील पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिसचा चांगला चेंडू आणि अशा प्रकारचे चेंडू जर हाताळले विकेट नक्कीच अंतराने बाद केले तर सामना बनवू शकतोय. आपण पाहतोय माफक जरी आव्हान असलं तरी मात्र अशा प्रकारे गोलंदाजी जर केली तर विजयाची संधी जनमन सारंगाव संघाला देखील मिळू शकते. इथे खोलवर टप्प्या चेंडू अगदी खोदून काढला चेंडूला 2-2 शतकच्या चेंडूचा पाठला करतायत. मात्र चेंडू निघून जातोय या वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून सीमापार चौकार. चौकार्यां संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 वर. इथे मात्र हिट विकेट. फलंदाज बाद होतोय हिट विकेटच्या रूपाने. संचित आपण पाहतोय दुसरा आधार बसतोय जयबजरंग भरुडे या संघाला.
करताना आपण पाहतोय धावसंख्या स्थिर धावफलकावर 6 धावा आणि नवीन फलंदाज आता मात्र जबरदस्त भरुडी संघाकडून समीर पाटील येतोय. 28 धावांचं एक माफक लक्ष आहे, मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना 2 फलंदाज गमावले जबरदस्त भरुडी या संघाने. आज एकाच षटकामध्ये फायपर पूर्ण केलं होतं अमर पाटील आणि डबल हॅट्रिक देखील पूर्ण केली होती. या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक आणि या जेव्हा कुठला गोलंदाज सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेतोय तर त्याला डबल हॅट्रिक देखील म्हटलं जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा कारनामा जर बघितला तर श्रीलंकेनं गोलंदाज लसित मलिंगा, त्यानंतर अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खान आणि वेस्ट इंडिजचा गोलंदाज जेसन होल्डर याने केलेला आहे. डबल हॅट्रिक सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेण्याचा. आणि ते मात्र तो कारनामा अमर पाटील करताना पाहायला मिळाला होता. पहिल्या इनिंगमध्ये फायफर देखील पूर्ण केलेलं आहे. अगदी एकाच षटकामध्ये 5 विकेट आणि फक्त एकच धाव खर्च केली होती. इथे मात्र सुरेख चेंडू, वेगवान भन्नाट वेग, चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. अशा प्रकारचे तिखट गोलंदाज हाताळले वगैरे कारण लक्ष मोठं नाही. धावसंख्या स्थिर आहे, धावपलीकडे 6 धावा. पहिले षटक मार्गास आहे. 2 वाईट चेंडू हाताळल्यानंतर चांगली वापसी सनी पाटील यांनी केलेली आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, भन्नाट वेग, वेगावर स्वार होताना आपण बघूया सारंगावचा वंडर बॉय या सनी पाटील. 6 धावा खर्च करून 2 विकेट. फलंदाजीमध्ये देखील एकमेव असा फलंदाज आहे ज्याने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला होता. 11 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. इतर फलंदाज आणि सागर त्याच्या समेत आपण बघूया त्याने देखील दुहेरी अंकामध्ये म्हणजे 2 फलंदाजांचा अपवाद वगळला तर इतर फलंदाजांनी फक्त मैदानावर हजेरी लावण्याचं काम केलं होतं. 4 फलंदाज तब्बल 0वर बाद झाले होते आणि म्हणूनच एक माफक लक्ष आहे 28 धावांचा. मात्र सारंगाव संघाने देखील कंबर कसलेले आहे. सारंगाव संघ देखील हा सामना सहजासहजी सोडणार नाही हे सनी पाटीलच्या षटकाने दाखवून दिलेलं आहे. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 6, इथून 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. पहिल्या इनिंगचा विचार केला तर 10वर 2 अशी स्थिती या सारंगाव संघाची पाहायला मिळते होती आणि इथे भरवडी संघाची स्थिती पहिल्या षटकात समाप्तीनंतर आपण पाहतोय तुलना जर केली तर 6वर 2. ओमकार पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक हाताळण्यासाठी. इथे या वेगवान चेंडू, चांगल्या चेंडूच्या हाताळणी ज्याप्रमाणे सनीने या चेंडू हाताळले होते त्याच प्रकारे हा चेंडू देखील पाहायला मिळतोय आणि हा चेंडूंची नक्कीच आवश्यकता आहे. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 5चा इशारा वाईट येतोय. आव्हान त्या वाढच्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या पोहोचते 7वर. जबरदस्त भरोडी विपक्ष जर्मन सारंगाव या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. आजच्या अंतिम दिवसामधील पहिला सामना. इथे समोर खेळल्या चेंडूला 20 मध्ये डीप मिड ऑफ रिझर्वमध्ये वेस्टफील्ड आणि हे घातक करोटे तरी ठरू शकते कारण अगोदर आपण लक्ष कमी दिलेलं आहे आणि अशा प्रकारचे तुम्ही क्षेत्ररक्षण जर करता तर तुमच्या संघासाठी ते देखील धोकादायक ठरू शकते. वेलकम दीपेश केने, आपलं हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेलं आर.के. बिल्डर्स मानकुली विपक्ष वडालदेवी स्पोर्ट्स ताडाली या 2 संघामध्ये. कट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र पुन्हा एकदा दिशेमध्ये फरकटताना गोलंदाज 5चा इशारा वाईट. आव्हान तथा वाढच्या रूपाने धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 10वर. एक माफक लक्ष आहे. या अवघ्या 28 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग जबरदस्त भरोडी संघ करतोय. दरम्यान उत्तम पाटील साहेबांचे ते आगमन होत आहे आणि त्यांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. जर्मन सारंग आयोजित जयकुमार चषक 2025 आणि उत्तम पाटील साहेबांचे ते आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे आयोजक उत्तम पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून उत्तम आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचे ते आगमन झाले. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दुसरं षटक मार्गस्थ या धावसंख्या 10 आपण पाहतोय.
ओमकार पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे मात्र सुरेख फटका प्रोटेक्शन तिथे पाहायला मिळत आहे या स्ट्रेट लॉंग ऑफ रिझनमध्ये. दुसरी धाव घेण्याचं मानस होतं, धाडस देखील केलं होतं, मात्र एका धावेळेस दोन्ही फलंदाज समाधानी आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 11वर. ज्यापासून बोरिवली संघासमोर लक्ष येते 28 धावांचा. वडोदरी स्पोर्ट्स ताडाली बी संघासंघ आपण टॉससाठी या, कारण प्रतिस्पर्धी संघ नाही का आर के बिल्डर्स मानकुली संघासंघ ते या आलेलं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालं आर के बिल्डर्स मानकुली विपक्ष वरहलदेवी स्पोर्ट्स ताडाली बी या दोन संघामध्ये. इथे या बुंद्यात चेंडू हाताळला होता, एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात, दुसरी देखील घेण्याचा प्रयत्न आहे. मात्र इथे देखील आपण बघतोय एका धावेचा पुन्हा एकदा समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 12वर पोहोचते. इथे लॉवरफुल चेंडूला फिरकून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील, चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 18 आणि या षटकाराने या सामन्यातील हवा पूर्णपणे काढून टाकली आपण बघतोय. इथे कार्पेटचे सहारे आणि अगदी जमिनी लगत एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये छोट्या बॅकमेचा वापर इथे केला होता फलंदाज अमर पाटील याने. संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 19. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 19. इथून 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये अवघ्या 9 धावांची आवश्यकता आहे. वरळी स्पोर्ट्सचा ताडाली बी सांगला की आपण टॉससाठी या. हे आपण पाहू शकता ऑनस्क्रीन नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली गेली. राजेश वासुदेव पाटील साहेबांना दाखवलं जाते, ज्याने स्वर्गीय सागर वासुदेव पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. आमचे बॉल स्पॉन्सर हिम्मत पाटील साहेबांना देखील दाखवलं जातं आणि या स्पर्धेचे आयोजक उत्तम पाटील साहेबांना देखील दाखवलं जात आहे. 20 मध्ये केलेल्या 1 धाव फलंदाज पूर्ण करतात, दुसरी धावीसाठी देखील प्रयत्न केला जातोय. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 21. केवळ 7 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. मजबूत स्थितीमध्ये सध्या आपण बघतो जयबजरंग भरोटे हा संघ. एक सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 वर. केवळ 6 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. प्लेयर मिस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधला नाही फलंदाजाला. केवळ 6 धावांची आवश्यकता आहे या भरोडी संघाला. आपण पाहतोय आज सारंगाव संघाच्या फलंदाजाने खूपच निराशाजनक कामगिरी केली होती. खरं तर घरचं मैदान होतं, मात्र 2 फलंदाजांचा अपवाद वगैरे तर कुठल्याही फलंदाजाला धुरी अंकामध्ये देखील प्रवेश करता आला नव्हता. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सागर आणि या फलंदाज बाद झेलबाच्या रूपाने.
फलंदाज हितेश पाटील ज्याने ओवली चषकामध्ये अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केलं होतं आणि तो आता मात्र स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय. बावीस धावा, 6 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र सरळ बॅटने हा फटका केलेला आहे आणि चिनू निघून जाते सीमापार. 6 धावांसाठी षटकार. विजय फटका आपण बघतो हितेश पाटीलच्या बॅटमधून.